मित्रांनो, पेन्शन किंवा निवृत्ती वेतन सर्वांनाच माहिती आहे, पण त्या पेन्शनचे मल्टिपल क्लासेस म्हणजे वेगवेगळे वर्ग सुद्धा आहेत, ज्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। प्रत्येक पेन्शन वर्ग एकमेकापासून वेगळा का आहे हे समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि उपयुक्त वाटल्यास तो इतरांसोबत नक्की शेअर करा। नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियममध्ये स्वागत। क्लासेस ऑफ पेन्शन, पेन्शन वर्ग, सुपर ॲन्युएशन, सेवानिवृत्ती, रिटायरिंग पेन्शन, निवृत्ती वेतन, व्हॉलंटरी रिटायरमेंट, स्वेच्छानिवृत्ती, इनव्हॅलिड पेन्शन, अवैध पेन्शन, कॉम्पन्सेशन पेन्शन म्हणजे भरपाई पेन्शन, कंपल्सरी रिटायरमेंट पेन्शन, अनिवार्य सेवानिवृत्ती पेन्शन, कंपॅशनेट अलाउन्स म्हणजे अनुकंपा भत्ता, एक्स्ट्राऑर्डिनरी पेन्शन, विलक्षण पेन्शन आणि फॅमिली पेन्शन म्हणजे कौटुंबिक पेन्शन। सुपर ॲन्युएशन पेन्शन, a superannuation pension shall be granted to government servant who is retired on his attaining the age of superannuation। सेवानिवृत्तीसाठीचे निश्चित वय पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याला जी पेन्शन किंवा निवृत्ती वेतन दिले जाते त्याला सुपर ॲन्युएशन पेन्शन म्हणजे सेवानिवृत्ती निवृत्ती वेतन असे म्हणतात। रिटायरिंग पेन्शन, a retiring pension shall be granted to government servant who retires or is retired before attaining the age of superannuation or to a government servant who on being declared surplus opts for voluntary retirement। रिटायरिंग पेन्शन निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला किंवा सेवानिवृत्तीचे वय पूर्ण होण्यापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला अथवा ज्या सरकारी कर्मचाऱ्याला स्वइच्छेने सेवानिवृत्ती घेण्यासाठी अतिरिक्त पर्याय घोषित केला असेल त्यांना दिली जाते। व्हॉलंटरी रिटायरमेंट, एनी गव्हर्नमेंट सर्वंट can apply for voluntary retirement 3 months in advance only after the completion of 20 years of his qualifying service, provided there is no vigilance or departmental inquiry pending or initiated against him or her। तर मित्रांनो, कोणताही सरकारी कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करू शकतो, पण त्यासाठी 3 महिने अगोदर नोटीस देणे आवश्यक असते। सोबत कर्मचाऱ्याची 20 वर्षाची पात्रता सेवा पूर्ण झालेली असणे गरजेचे असते। तसेच कर्मचाऱ्याविरुद्ध कोणतीही दक्षता अथवा विभागीय चौकशी प्रलंबित किंवा सुरू केलेली नसावी, तरच स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करता येतो। यानंतरचा वर्ग आहे इनव्हॅलिड पेन्शन। इनव्हॅलिड पेन्शन मे बी ग्रँटेड इफ अ गव्हर्नमेंट सर्वंट अप्लायज फॉर रिटायरमेंट फ्रॉम द सर्व्हिस ऑन अकाउंट ऑफ बॉडीली और मेंटल इन्फर्मिटी विच परमनंटली इनकॅपॅसिटेट्स हिम और हर फॉर द सर्व्हिस। द रिक्वेस्ट फॉर इनव्हॅलिड पेन्शन हॅज टू बी सपोर्टेड बाय मेडिकल रिपोर्ट फ्रॉम द कॉम्पिटंट मेडिकल बोर्ड। एखादा सरकारी कर्मचारी शारीरिक किंवा मानसिक दुर्बलतेमुळे सेवेसाठी कायमस्वरूपी अक्षम असल्याने त्याने किंवा तिने सेवेतून सेवानिवृत्तीसाठी अर्ज केल्यास अशा कर्मचाऱ्याला इनव्हॅलिड पेन्शन म्हणजे अवैध निवृत्ती वेतन मंजूर केले जाऊ शकते। ही अवैध पेन्शन मिळण्यासाठीची रिक्वेस्ट किंवा विनंती सक्षम वैद्यकीय मंडळाच्या वैद्यकीय अहवालाद्वारे समर्थित म्हणजे सपोर्टेड असणे गरजेचे आहे। कॉम्पन्सेशन पेन्शन, if a government servant is selected for discharge owing to the abolition of a permanent post, he shall, unless he is appointed to another post, the condition of which are deemed by the authority competent to discharge him or her to be at least equal to those of his own, have the option। एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचे पद कायमस्वरूपी रद्द केल्यामुळे त्या कर्मचाऱ्याची कार्यमुक्तीसाठी निवड झाली असेल तर जोपर्यंत तो दुसऱ्या पदावर नियुक्त केला जात नाही तोपर्यंत ज्या अटी त्याला किंवा तिला डिस्चार्ज करण्यास सक्षम प्राधिकरणाने मानल्या आहेत त्या किमान त्याच्या स्वतःच्या समान असणे हा पर्याय आहे। ए, ऑफ टेकिंग कॉम्पन्सेशन पेन्शन टू विच ही मे बी एंटायटल्ड फॉर द सर्व्हिस ही हॅड रेंडर्ड, भरपाई पेन्शन घेतल्याबद्दल ज्यासाठी कर्मचारी त्याने प्रदान केलेल्या सेवांसाठी पात्र होऊ शकतो, किंवा बी, ऑफ ॲक्सेप्टिंग अनदर अपॉइंटमेंट ऑन सच पे as may be offered and continuing to count his previous service for pension। कर्मचाऱ्याला देऊ केल्या जाणाऱ्या वेतनावर दुसरी नियुक्ती स्वीकारणे आणि पेन्शनसाठी त्याच्या पूर्वीच्या सेवेची मोजणी करणे सुरू ठेवणे असे पर्याय आहेत। कंपल्सरी रिटायरमेंट पेन्शन, अ गव्हर्नमेंट सर्वंट कंपल्सरीली रिटायर्ड फ्रॉम सर्व्हिस ॲज अ पेनल्टी मे बी ग्रांटेड बाय द ऑथॉरिटी कॉम्पिटंट टू इम्पोज सच पेनल्टी, पेन्शन और ग्रॅच्युइटी और बोथ at a rate not less than 2/3 and not more than full compensation pension or gratuity, or both admissible to him on the date of his compulsory retirement। The pension granted or allowed shall not be less than ₹9,000 per month।
तर मित्रांनो, दंड म्हणून सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन किंवा ग्रॅच्युइटी किंवा 2/3 पेक्षा कमी नसलेल्या आणि पूर्ण भरपाई पेन्शन किंवा ग्रॅच्युइटी किंवा दोन्हीपेक्षा जास्त नसलेल्या दराने असा दंड पेन्शन अथवा ग्रॅच्युइटी लावण्यास सक्षम असलेल्या प्राधिकरणाद्वारे मंजूर केले जाऊ शकते। कर्मचाऱ्याच्या सक्तीच्या निवृत्तीच्या तारखेला त्याला स्वीकार्य दिलेली किंवा परवानगी दिलेली पेन्शन ही प्रति महिना रुपये 9,000 पेक्षा कमी नसावी। मित्रांनो, यानंतर आहे कंपॅशनेट अलाउन्स म्हणजे अनुकंपा भत्ता। अ गव्हर्नमेंट सर्वंट हु इज डिसमिस्ड और रिमूव्ड फ्रॉम सर्व्हिस शॅल फॉरफिट हिज पेन्शन अँड ग्रॅच्युइटी। सेवेतून बडतर्फ किंवा काढून टाकलेल्या सरकारी नोकराचे निवृत्ती वेतन, पेन्शन आणि उपदान म्हणजे ग्रॅच्युइटी जप्त केले जाते। Provided that the authority competent to dismiss or remove him from service may, if the case is deserving of special consideration, sanction a compassionate allowance not exceeding 2/3 of pension or gratuity, or both, which would have been admissible to him if he had retired on compensation pension. A compassionate allowance sanctioned under the provision shall not be less than ₹9,000 per month. कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यास किंवा काढून टाकण्यास प्रकरण विशेष विचारास पात्र असेल तर 2/3 पेन्शन किंवा ग्रॅच्युइटी किंवा दोन्हीपेक्षा जास्त नसलेला अनुकंपा भत्ता सक्षम प्राधिकारी मंजूर करू शकेल, जो प्रति महिना रुपये 9,000 पेक्षा कमी नसेल। आता आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेन्शन। एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेन्शन इन द फॉर्म ऑफ डिसेबिलिटी पेन्शन और एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅमिली पेन्शन मे बी पेड टू द गव्हर्नमेंट सर्वंट और हिज फॅमिली, डिसेबलमेंट और डेथ ऑफ द गव्हर्नमेंट सर्वंट during his service are attributed to the government service. For the award of extraordinary pension, there should thus be a causal connection between disablement and government service and death and government service for attributability or aggravation to be considered. The quantum of the pension, however, depends upon the category of disablement or death. सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेच्या काळात अपंगत्व आल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास अपंगत्व निवृत्ती वेतन अथवा असाधारण कौटुंबिक निवृत्ती वेतन या स्वरूपात कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबाला पेन्शन दिली जाऊ शकते। असाधारण पेन्शन पुरस्कारासाठी अपंगत्व आणि सरकारी सेवा तसेच मृत्यू व सरकारी सेवा यामध्ये प्रासंगिक संबंध असणे गरजेचे आहे, परंतु पेन्शनचे प्रमाण अपंगत्व किंवा मृत्यूच्या श्रेणीवर अवलंबून असते। मित्रांनो, शेवटचा वर्ग आहे फॅमिली पेन्शन। फॅमिली पेन्शन इज ग्रांटेड टू द विडो और विडोवर and where there is no widow or widower to the children of government servant who entered in service in a pensionable establishment on or after 1/1/1964 but on or before 31/12/2003 or having entered service prior to that date came to be governed by the provision of the family pension scheme for central government employees 1964. सरकारी कर्मचाऱ्याची विधवा किंवा विधूर यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन दिले जाते आणि जिथे विधवा किंवा विधूर नसतात तिथे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना हे कौटुंबिक निवृत्ती वेतन दिले जाते, परंतु असे निवृत्ती वेतन 1/1/1964 रोजी किंवा त्यानंतर, परंतु 31/12/2003 रोजी किंवा त्यापूर्वी पेन्शन पात्र आस्थापनेमध्ये सेवेत दाखल झाले असतील किंवा त्या तारखेपूर्वी सेवेत प्रवेश केल्याने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी कौटुंबिक निवृत्ती वेतन योजना 1964च्या तरतुदी शासित केल्या गेल्या असतील तर असे सरकारी नोकर ज्यांचा 1/1/1964 रोजी किंवा त्यानंतर सेवेत असताना मृत्यू झाला असेल किंवा 31/3/1963 पूर्वी सेवानिवृत्त अथवा मृत्यू झाला असेल किंवा 1/1/1964 रोजी अथवा त्यानंतर निवृत्त झाले असतील आणि त्यांच्या मृत्यूच्या वेळी पेन्शन पावती असेल तर त्यांच्या मुलांना वयाच्या 25 वर्षापर्यंत, मुलांच्या विवाहापर्यंत किंवा त्यांचे मासिक उत्पन्न हे रुपये 9,000 पेक्षा जास्त अधिक DA यापैकी जे लवकर होईल तोपर्यंत कौटुंबिक निवृत्ती वेतन देय असेल। मृत सरकारी कर्मचाऱ्याची विधवा किंवा घटस्फोटित अथवा अविवाहित मुलगी देखील तिचा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा आयुष्यभर अथवा दर महिना उत्पन्न रुपये 9,000 पेक्षा जास्त अधिक DA इतके होईपर्यंत यापैकी जे लवकर होईल तोपर्यंत कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळण्याकरता पात्र असेल। त्याचप्रमाणे 1/1/1998 पासून मृत सरकारी कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबित पालकांना सुद्धा कुटुंब निवृत्ती वेतन देय आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्याच्या मृत्यू पश्चात जर त्याची विधवा किंवा पात्र मुले नसतील तर कौटुंबिक पेन्शन प्रथम आईला देय असेल व न मिळाल्यास वडिलांना देय असेल।
मित्रांनो, जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी कोणत्याही विकाराने किंवा मानसिक अपंगत्वाने ग्रस्त असेल अथवा शारीरिकदृष्ट्या अपंग असेल, तसेच वयाचे 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी असमर्थ असेल, तर त्याला किंवा तिला देखील कौटुंबिक निवृत्तीवेतन अटींच्या अधीन राहून आयुष्यभर कुटुंब निवृत्तीवेतन दिले जाऊ शकते। मित्रांनो, ही सर्व माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईट पेन्शनर्स पोर्टलवर उपलब्ध आहे, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। व्हिडिओमुळे तुमच्या माहितीमध्ये भर पडत असेल तर अवश्य लाईक करा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।